हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर. आज आम्ही चाललो आहोत टिटवाला महोत्सवला. जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं की आम्ही टिटवाला महोत्सवला जाणार आहोत. सो आज आम्ही चाललो टिटवाला महोत्सवला. वाजलेत 6 आणि आम्हाला 8 वाजेपर्यंत पोचायचं आहे. आमची तयारी चालू आहे. इकडे पप्पांचं अल्ट्रेशन चालू आहे, हे बघा. हां आणि इकडे मम्मीची तयारी, मेकअप चालू आहे, हे बघा. आणि मम्मीचा मेकअप आर्टिस्ट आहे विक्रांत पाटील. आता मी क्रिम्पिंग करणार आहे, बघा. चटका देऊ ग? कसं आहे ना, एकदा चटका लागला ना का परत मला सांगणार नाही क्रिम्पिंग करायला. करू दे, मी करता. आपला काम करायची पद्धत अशी आहे ना गाईस, की काम असा करायचा का नेक्स्ट टाइम समोरचा माणूस बोलला पाहिजे हातातून वस्तू खेचून दे इकडे, तुला सांगण्यापेक्षा स्वतः केलेला बरा. मीच करते ते. हा बघा असा. सो चला. आणि हा, काल तुम्ही टिटवाला महोत्सव मध्ये बघितलं असेलच, जज मॅडम छान दिसत होत्या. म्हणजे मेकअप मी केलेली आहे. क्रेडिट गोज टू विक्रांत पाटील. चला आता जरा क्रिम्पिंग करतो. आता खोटा बलच घेतले. मी करता नंतर मलाच सांगितले जे कर, एकटील नाही जमत. केली. हो. करायचे. करशील मग जाऊ मी वरती. सो आम्ही पोचलो आता टिटवाला महोत्सवच्या इथे. आणि 5च मिनिटात भक्ती आणि पंकज भाऊ पण येणार आहेत. सो चला आता आधी आम्ही जातो आतमध्ये. आणि मी निघाल्यावर तुम्हाला आमची तयारी दाखवली नव्हती. सो बघा, सोबत बाळा पण आहे आणि मम्मी आणि पप्पा आहेत. चलो आम्ही आता जातो आतमध्ये. पुन्हा एकदा पुढील सांस्कृतिक मान्यवर मनोगत व्यक्त करतायत. इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत. हॅलो. विक्रांत पाटील आणि अक्कासाहेब यांनी टिटवाळा महोत्सव 2024च्या या 6व्या सायंकाळी 8व्या पर्वामध्ये या सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करण्यासाठी मंचासमोर आसन सोडण्यासाठी निमंत्रित करतो आहोत. खास टिटवाळा महोत्सवाला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले विक्रांत पाटील आणि अक्कासाहेब. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. बऱ्याच जणांनी यांना समाज माध्यमांवरती आपण पाहिलं असेल की आपल्या सर्वांच्या करमणुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज ते बनवत असतात. बोलूयात या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे. आणि या सांस्कृतिक कार्यक्रमात हे 2 बाल कलाकार आपल्या समोर फक्त अशी लावणी सादर करीत आहेत, अद्वैती आणि गौरी. बघा, एक छोटी व्हीआयपीची मार्गदर्शन कमी करायचे. टिटवाळा महोत्सव 2024 या कार्यक्रमाच्या निमित्ताने वरती बसून आपले 2 हात एकमेकांवर आदळायचे. तरी पण काही लोक हाताची घडी सुद्धा सोडत नाहीत, सिद्ध करतात नेहमीच आम्ही आहोतच असे. हात उंचावून टाळ्या झाल्या पाहिजे या सगळ्या कलाकारांसाठी. या बात आहे, धन्यवाद. म्हणजे फक्त टोमणे समजतात. त्या बात आहे. सन्माननीय कांतीलालजी पाटील आणि शशिकांत पाटील यांचंही आगमन झालंय. त्यांना देखील विनंती, आपण देखील मंचावरती यायचंय आणि या सर्व कलाकारांना आपण सन्मानित करा. विक्रांतसाठी आणि विजयभाऊला विनंती करेन की आपण विक्रांतला आपल्या समोर सन्मानित करायचं आहे. विक्रांत पाटील, एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विक्रांतसाठी. आणि पाहू शकता, इन्स्टा असेल किंवा युट्यूब असेल, यावरती शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्स बनवून आपल्या सर्वांची करमणूक करत असतात. यानंतर सन्माननीय पंकज राठोड साहेब आपण देखील आपला त्याचप्रमाणे सन्माननीय स्वप्नीलजी सर आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे.
विनंती करेल नीताबाई देशेकर की आपण भक्ती पाटील यांना सन्मानित करायचे. भक्ती पाटील ठाकूर एकदा जोरदार टाळ्या भक्ती ताईंसाठी सुद्धा की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात आणि हा मंच सुशोभित केला. यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. अक्कासाहेब यांना सन्मानित करायचे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा. मी आई सोने म्हणून विनंती करेन की आपण देखील समोर यायचे हा सन्मान करण्यासाठी. यानंतर मी कल्पेश दमणे यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. कल्पेश दमणे आणि विजयभाऊला विनंती. दापोडेगाव माहिती आहे तुम्हाला? हां, भिवंडीमध्ये दापोडेगावात आलात ना, सरळ यायचं आहे. कोणालाही विचारा. नमस्कार, मी तुम्हा सर्वांचा लाडका यूट्यूबर विक्रांत पाटील तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इथे बोलवल्याबद्दल आपले आयोजक विजयभाऊ देशेकर यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि अजून एक गोष्ट अनाऊन्स करायची आहे की कालच द म्युझिकल वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलवर आपल्या साईबाबांचं नवीन गाणं आलेलं आहे, ओड साईंची, ज्याच्यामध्ये प्रमुख कलाकार आपले तुम्हा सर्वांचे लाडके, आपले सर्वांचे लाडके पंकज ठाकूर, भक्ती पाटील ठाकूर, विहान म्हात्रे यांनी काम केलेलं आहे. गाण्याचं नाव आहे ओड साईंची. हे सॉन्ग द म्युझिकल वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलवर आलेलं आहे. आणि हे सॉन्ग आपले स्वप्नील शेळके जे त्यांचं तुम्ही सॉन्ग ऐकलं, जो सॉन्ग बघितलेलं आहे प्यार करशील, या सॉन्गचे जे लीड आहे त्यांच्याच प्रोडक्शनमध्ये हे सॉन्ग झालेलं आहे. गाण्याचं नाव आहे ओड साईंची. कालच रिलीज झाला आहे. खूप छान सॉन्ग झालेला आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की एकदा घरी जाऊन आरामात सॉन्ग नक्की बघा. आणि गाण्याचं काही स्वतः पण असं की आपण स्क्रीनवर बघू. आपण सॉन्ग लावूया आपल्या स्क्रीनवर. सॉन्ग बघितल्यानंतर घरी जाऊन पुन्हा एकदा नक्की बघा. गाण्याचं नाव आहे ओड साईंची. थँक्यू. इथे यांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. ओड साईंची. यानंतर सन्माननीय विनोदजी शर्मा साहेब आणि सुषमाताई आपणही जायचं आहे. आपण देखील सन्मानित, आपल्या देखील सन्मानित केलं जातं. विनोदजी शर्मा आणि सुषमाताई शर्मा. पुढील सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल कृपया करायचं आहे. अजिंक्यजी पाटील सन्माननीय अजिंक्यजी पाटील साहेब. हळू काही नाही आपल्याला. उद्याचे 7 वाजले तरी पण आपण करू या आरामात. आता सत्कार वगैरे झाला आणि आता इथे पाककला स्पर्धा आहे. त्याची जज आहे अक्कासाहेब
सो आता साखर स्पर्धेला सुरुवात करायची आहे. चला, आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत. हॅलो, नक्की सबस्क्राईब करा. सो इथे पहिली डिश आहे दापोली स्पेशल चुलीवरची पोपटी आहे. सो गुड्डू पहिली डिश टेस्ट करतीये. पहिली डिश टेस्ट करतो आम्ही आणि सांगू मग कशी झाली आहे. मटक्यात बनवतात, पण मी आज कुकर मध्ये बनवले चुलीवर आणि सोलकढी आमची कोकण स्पेशल आहे. अच्छा, थँक्यू. सो इथे महाराष्ट्रीयन गावरान मटन थाली आहे. काळा मसाला, करी मटन बिर्याणी, सुकं मटन आणि बिर्याणी, मटन बिर्याणी. इकडे बघा पंकज भाऊंचा काय चालले आणि ते डिश टेस्ट करते मम्मी. त्याच्यामध्ये काळं मटन वगैरे बनवलंय, काला मसाला. आता आपण आलो तिसऱ्या स्टॉलवर. इथे मालवण किनारा आणि चिकन आणि सागी वडे, सागोती वडे. आवडला? वड्याच्या बरोबर आपण आलो चौथ्या स्टॉलवर. नॉनव्हेज स्पेशल गोरमाटे डिश बाय निचा मथुरे. हॅलो, तो काय बनवलंय तुम्ही? मी इथं फिश फ्राय, अच्छा, त्यानंतर मटनची भाजी आहे, झणझणीत ग्रेव्ही आणि इथं मटन बिर्याणी आहे. इथं कोळंबी मसाला फ्राय, अच्छा, आणि सॅलड आणि भाकर. भाकर कसली आहे? भाकर बाजरीची भाकर. चला आता टेस्ट करून बघूया. प्रेझेंटेशन चांगला केला. हा, प्रेझेंटेशन छान आहे. आमच्यामध्ये खूप झणझणीत आणि नादान स्पेशल लड़की, मसाला आहे आमचा. तुम मेरे जाल में पूरी तरह से फंस चुकी हो आणि कि फिश तुम मेरा शिकार हो. डॉक्टर साहब जल्दी आइए. सो आपण आता आलो पाचव्या स्टॉलवर. काय बनवलं ताई तुम्ही? कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, चिकन ग्रेव्ही, सुक्क चिकन, ज्वारीची भाकरी आणि सलाड. हे काय आहे? सुक्क चिकन. हा, हे ग्रेव्ही वाला चिकन आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. तो आता आपण आलो 6व्या काउंटरला. काय बनवलंय ताई तुम्ही? मी वजडी मसाला बनवलाय. वजडी मसाला अच्छा, बनवलाय. वजडी मसाला. हे वजडी मसाला आहे. हो, आणि हे राईस आहे. अच्छा, आणि राईस. त्याच्यासोबत तांदळाची तांदळाची भाकरी. ओके, चालेल. आता वजडी मसाला वगैरे टेस्ट करतो. आपण आता आलो 7 नंबरच्या स्टॉलवर. काय बनवलंय ताई तुम्ही? ग्रीन चिकन, तांदळाच्या भाकरी. ग्रीन चिकन आणि तांदळाच्या भाकरी. आणि आता मम्मी टेस्ट करते. बघू मम्मीला कसं वाटतंय. खूप खूप धन्यवाद. मी विनंती करेन कोमल ताई यांना हा, या स्वतः आम्ही आलो वाम मच्छी 8 नंबरच्या स्टॉलकडे. काय बनवलंय ताई तुम्ही? मी ग्रीन वाव बनवली. ग्रीन वाम मच्छी बनवली. ग्रीन वाम मच्छी. ओके, चला आता टेस्ट करून बघतो. करा सुरुवात. सो आम्ही आता आलो 9 नंबर स्टॉलवर. काय बनवलंय तुम्ही?
तुम्ही? चिकन अंगारा चिकन अंगारा और चपाती आणि सोबत त्याच्यात और सलाद. चपाती. अच्छा और सलाद. आणि सलाड आहे का? चिकन अंगारा. चिकन अंगारा. हा, ऐक ना. चिकन अंगारा मॅडम. चिकन अंगारा बनवलेला आहे. चिकन अंगारा चपाती. सो आता आपण आलो 11 नंबरच्या स्टॉलवर. काय बनवलंय तुम्ही? मी आज बनवलंय कोकणातलं स्पेशल मालवणी कोंबडी वडे आणि कोकम कढी. अच्छा बघा ही डिश आणि ते बनवलेली आहे. स्पेशल मातीच्या मडक्यामध्ये बनवलेलं आहे पूर्ण. मातीच्या मडक्यामध्ये बनवलंय. चला आता टेस्ट करून बघतो. आणि आपले दुसरी एक्झामिनर, दुसरी जज. सो आता ही डिश पण टेस्ट करतोय. थोडे वडे जरा लवकर बनवल्यानंतर थंड होत गेले. गरम गरम खूप छान लागतं. सो आता आपण आलो 10 नंबरच्या स्टॉलवर. काय बनवलाय तुम्ही? टिटवाळा बिर्याणी. टिटवाळा बिर्याणी. ही बघा टिटवाळा बिर्याणी बनवलेली आहे. आता टेस्ट करून बघूया कसं झालंय. आता आम्ही टिटवाळ्याला आलो. टिटवाळ्याला तुम्हाला हे करून द्यायला पाहिजे का? कारण का टिटवाळ्यामध्ये आलो का? आपण टिटवाळ्यामध्ये आलो यांनाच नको द्यायला पाहिजे का? कारण तर नाही तर आपण टिटवाळ्याच्या बाहेर जाऊ. प्लेटिंग वरून नाही पण नावावरून आपण द्यायला पाहिजे. सो आता कॉम्पिटिशन झाली आणि इकडेच आपल्या युट्यूब फॅमिलीने गर्दी झालेली आहे. हॅलो सगळे व्हिडिओ बघताय ना? सबस्क्राईब केलंय का सगळ्यांनी? नक्की. आता 50K झाले, 100K करायचेत ना? हॅलो हा या फोटो काढूया. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा जो मंगळागौरचा प्रकार आपण बघितलाय उद्या ठीक 7 वाजता आपण मंगळागौर स्पर्धा ठेवलेली आहे. असेच ग्रुप छान छान ग्रुप आपल्याला बघायला मिळणार आहे. उद्या ठीक 7 वाजता मंगळागौर स्पर्धा. आम्हाला 10 स्पर्धक त्यांनी सहभाग घेतला. तिथे चव घेऊ शकता. त्याच्यामुळे कोणाला जर त्याची टेस्ट घ्यायची असेल तर ते जाऊ. यांचा सत्कार. गाईज पंकज भाऊ आणि भक्तीला जायचं घाई आहे. त्यांच्यासोबत दिहान आहे. दिशान काय नाव? दिहानची स्कूल आहे. सो हे लोक रजा घेत आहेत. बाय बाय. मम्मीचा फोन आला. स्वप्नील भाऊ बाय बाय. यावेळेस तसं नाही केलं दरवेळेस. हा सॉरी आपला द म्युझिकल वर्ल्ड वर गाणी आलेले आहे ओल्ड साईनची. तुमचा सर्वांचा लाडका पंकज आणि भक्ती आहे त्याच्यामध्ये. नक्की गाणी बघा. साईबाबांचं गाणी आहे. खूप म्हणजे खूपच सुंदर गाणी आहेत. नक्की तुम्हाला आवडेल. स्वप्नील भाऊ जेव्हा ब्लॉग मध्ये येतात प्रमोशन करतात. आणि तसेच मला तर वाटतं 20 तारखेच्या नंतर माझा सुद्धा गाणी येतोय कमरेवर पाटी. अच्छा कमरेवर पाटी चालेल. आल्यावर आम्ही शेअर करू. सुरू आहे गाण्यामध्ये. नक्की बघा. अच्छा चालेल. 1001 आणि प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह आपण देऊन त्यांना गौरवणार आहोत. तर तृतीय पारितोषिक जात आहे. या तुम्ही अनाउन्स करताय. तृतीय पारितोषिक जात आहे स्टॉल क्रमांक 4. तुम्ही काय बनवलं?
तुम्हीच कन्फ्युज झाले. आठवड्यापर्यंत ऍडजस्ट करून आणलं होतं. या तृतीय पारितोषिक विजेत्याला नाव द्या. निशा मथुरे यांना जाते एकदा जोरदार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 2001 सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र जाते. खरंच दादा जसे बोलले तसं आमच्यासाठी खूप कठीण होतं कारण सर्वांनी खूप छान टीम बनवलेली आहे. आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जाते स्टॉल नंबर 11. आता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्ही तर काही चव घेतली नसेल तरी तुम्ही चव घेऊन नसेल. डिश आहेत ना तिथे. हा तर प्रथम क्रमांक पात्र स्पर्धेतील प्रथम क्रमांक रोख रक्कम 3001 सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र जाते. क्रमांक प्रथम क्रमांकावर ज्यांना बक्षीस लागलेलं आहे ते आता कोण असतील? पांढरा रस्ता पांढरा रस्ता स्टॉल क्रमांक 5. तुला माहिती तू आता स्टेजवर काय आलाय? इथे कशाला आले आता स्टेजवर? नाही आता आम्ही कशाला आलो ते आम्हाला माहिती. तुला माहिती आता तू इथे पाककलेचे रिझल्ट लागलेत सगळ्यांना दिलंय. आणि इकडे दिशांना माहिती नाहीये का आणलंय. सगळे घेऊन आले मी आलो त्यांच्यासोबत काय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे यांना पाककले स्पर्धेमध्ये. इकडे हे निघालेले आहेत. बाय 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 बाय. आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत. हॅलो आता प्रोग्राम आटपून आम्ही आता आलो जेवायला. विजय भाऊंच्याच भावाचं म्हणजे विनोद भाऊंचंच हॉटेल आहे. तर तिकडे आम्ही आता आलो जेवायला. भूक लागले का? आता पोट पॅक नाही लागली, पॅक झाले. पण पाककला स्पर्धेमध्ये जजिंग केल्यानंतर मम्मीचं पोट भरलेलं आहे. नमस्कार. आणि इकडे आम्ही आता आतमध्ये आलो आणि आतमध्ये यांचा गोंगाट चालू आहे. आणि गाईज इथे बघा मच्छी मार्केट भरलेलं आहे.
तरी मी तुम्हाला बोललो त्या दिवशी का काळजी घ्या, तुम्ही काय बोलला? काळजी घेईन तिची यार, तिची नाही तुमची काळजी घ्या. आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची चांगली गोष्ट आहे. अरे जयेश भाऊ एकटा आलो या बाबतीत मी लगेच आलो. हा हा मी तेच सांगता, तुम्हाला तुम्हाला सांभाळून घ्या. बरोबर ऐकले बा. काय लुक होत ना. चलो आणि इकडे जयेश भाऊ आहे, जयेश भाऊला कंपनी देतो. थँक्यू, एन्जॉय. आओ फ्रेंड्स, लॉलीपॉप खा लो. चीयर्स चीयर्स. चला आता जेवायला बसतो. एकमेकांची कंप्लेंट करतात, घरोघरी मातीच्या चुली. आपला काय मन काय आम्हाला काय, आम्ही नाही घाबरत. बंदूक, तोप, रणगाडा. आणि एक झाडू आण, आणि एक झाडू आण. नाही ते खाली बघता काहीतरी हे काही दिसत नाही. अरे यार भाई, तुला नाही मला ना लगे. हा मी असं बोलणार होती, तेच होतं ना. असा आवरा बोलावा. पट्ट्याच्या मारील का मारीन. नाही आता गाडी शिकवली ना तिला, येईल तिची ती. 3 वाजता दम देत. मग खा ना. रात्री 3 वाजता दम देईल. मला घरी जायचं आहे. माझा त्याला न सोडा. रिक्षाचा काय माहिती नाही. यांच्यासाठी संपल्या म्हणून बिनधास्त बसल्या का. तर गाईज आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही सगळे निघालो आता. बाय 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 बाय. चला आम्ही सगळे चाललो बाहेर. आणि हे बघा, तुम्ही गेट खोलणार आहे का. अरे चाबी विसरला. चाबीला ना भूल, गोलीला ना भूल गए. आम्ही लोक आम्हाला लोक अटकलोगे समजत. हो कधी आलं. सगळ्यांना बाय बाय करतो आता. बाय बाय भाऊजी. ओ भाऊ बाय बाय. जबरदस्ती हट. भाऊ बाय बाय. साहिल बाय बाय. नक्की नक्की. जय श्रीराम. जय श्रीराम. काय बोलतो. भाऊनी पॅकेट मस्त पैकी गुंडलले वाटते. हल्दी कुंकू हा यांचा बायकांचा. हा केडी बाय 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 बाय. हा
नाही बाबू, तो मम्मीचा गिफ्ट आहे. सगळ्यांनी गाईज कमेंट बॉक्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन लिहा. बाय बाय, गुड नाईट, बाय बाय वहिनी. कुठं